मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वाकण फाट्याला आणि इथे एक गणपतीचं प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे पालीला. 8 किलोमीटर लांब आहे आणि मागे तुम्ही बोर्ड बघताय. खोपोलीला जाण्यासाठी 48 किलोमीटर आहे आणि पुण्याला जाण्यासाठी हाच रोड आहे 135 किलोमीटर. सो आपण गणपतीला जाऊया आणि एक्सप्लोर करूया मंदिर. आपण आता पोहोचलो आहे श्री बाळाळेश्वर मंदिराला. अष्टविनायकापैकी एक आहे मंदिर पालीला. सो आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे आणि इथे काकूंकडून फुलार वगैरे घेऊया. काकू कसं आहे फुलार? कंठी घेतली तर 200, साधा घेतला पेढ्यासकट 100 आणि पेढा गप्पा 50 प्रकारची झाडे हे घेतो आम्ही. तो आता मंदिराकडे जाऊया आणि एक्सप्लोर करूया मंदिर. पोहोचलो आहे आणि मुख्य इकडचे आहेत पुजारी. सो तुमचं नाव गणेश कोणकर गुरुजी पाली. धन्यवाद. आणि मला जरा इकडची माहिती काय? ओम मकरदंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवा सर्वकार्येषु सर्वदा. त्या गणपतीचं नाव आहे बल्लाळेश्वर. त्याच्या मागे जे मंदिर आहे त्या गणपतीचं नाव आहे दिंडी आहे. इथे पूर्वी जंगल होतं. जंगलामध्ये बल्लाळ हा वैश्य म्हणायचा मुलगाच्या सेवेला बसला होता. 5-50 फुलं बसायची, अवरात्र सेवा करायची. परंतु बल्लाळच्या वडिलांकडे मुलांच्या वडिलांनी अनेक तक्रारी केल्या की तुमचा मुलगा आमच्या मुलांना वैज्ञात लावतो.
रात्रीचा दिवस झाला, दिवसाची रात्र झाली तरी आमची मुलं घरी परत येत नाहीत. अशा अनेक तक्रारी झाल्यामुळे बल्लाळच्या बल्लाचा वाघ आला आणि बल्लाळ ज्या ठिकाणी एक पाषाणाची मूर्ती घेऊन ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी ते गेले आणि ती पाषाणाची मूर्ती रागायावर उचललेली फेकून दिली. तर पलीकडचं देवळाचे धुंडी विनायक त्याही अवसर खूपाला बेदान मारहाण केली, रक्तबंबाळ केले, एका झाडाला बांधून ठेवला. सांगितलं कोणी देव कोणी ईश्वर असेल तर येऊन सोडवेल. तर प्रत्यक्षात ईश्वराने म्हणजेच गणपतीने इथे बल्लाला दर्शन दिलं, बंधनातून मुक्त केलं. सांगितलं तुझ्या भक्त प्रसन्न झालाय, तुला काय होईल तर मागून घे. तर बल्लाने 2 वर मागून घेतले. जे भाविक इथे येतील मनामध्ये सेवा करतील, भक्ती करतील, श्रद्धा ठेवतील त्यांची मी इच्छा पुरे कर जाईन, त्यांच्या मी कामना पुरे कर जाईन आणि तुझ्या नावाने इथे मी वास्तव्य करीन. म्हणून ह्या गणपतीला बल्लाळेश्वर आहे. ह्या गणपतीच्या डोळ्यामध्ये 2 हिरे आहेत, बेंबीमध्ये 1 हिरा आहे. हे संपूर्ण मंदिर 350 वर्षापूर्वीचं पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिराच्या समोर जी घंटा दिसते ज्यावेळेला शिवाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकला त्याला विजयी घंटा म्हणून आणलेली आहे. ज्या धोंड्याची बल्लाळ विनायक म्हणून पूजा करता तो धोंडा म्हणून धोंडी आहे. बल्लाळचं पूज्य मूर्ती ती आहे म्हणून प्रथम तिथे दर्शन करायचं आणि इकडे दर्शनाचं मंगलमूर्ती देवाचे मुख्य पुजाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली. माहिती दिल्याचा आमचे आभार आहे. धन्यवाद. मित्रांनो आपल्याला देवळाच्या बाहेर एक मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव आहेत. कासव बघा तिथे हे आहेत बाहेर हे बघा आणि मंदिरतून इथून बाहेर पडतो आणि मोठंसं तलावमध्ये कासव आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर ह्याच्याहून पण चांगला तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल चांगल्या मंदिराजवळ तर मी नक्कीच जाणार. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ह्या देवळाजवळ तर या त्या देवळाची मी व्हिडिओ काढून येईन तुमच्यासाठी. फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मला व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट व्हिडिओ पण ह्याच्यावर पण चांगली इंटरेस्टिंग घेऊन येणार आहे मी. सो ठीक आहे. धन्यवाद. मंडळ आभार आहे.